सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। विधान परिषद निवडणुकीमध्ये कोणीही फॉर्म भरत असेल तर तो त्याचा लोकशाहीनं दिलेला व्यक्तिगत अधिकार आहे। त्याकडे भारतीय जनता पक्षाची रणनीती म्हणून पाहू नये। भारतीय जनता पक्षाने नाशिक विधान परिषदेकरता अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही। महायुती किंवा भाजपचा अधिकृत उमेदवार जाहीर होताच आमचे नेते याविषयी अधिकृत भाष्य करतील। मात्र आमचा प्राथमिक सदस्य असलेला कोणीही जर या निवडणुकीचा फॉर्म भरत असेल तर तो त्याचा लोकशाहीनं दिलेला नैसर्गिक अधिकार आहे। परंतु याबाबत भारतीय जनता पक्षाची अधिकृत प्रतिक्रिया आमचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरच येईल। तो उमेदवार जाहीर झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्र करता आमचे नेते माननीय गिरीश भाऊ महाजन त्याची अधिकृत घोषणा करतील व महाराष्ट्राची घोषणा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महायुतीचे नेते करतील, असे भाजपा महाराष्ट्र प्रवक्ते अजितजी चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय। नाशिकच्या विधान परिषद निवडणुकीसाठी अजून कुणालाही अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही। काही जणांनी उमेदवारी अर्ज भरण्याकरता तयारी सुरू केलेली असली तरी हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे। मात्र भारतीय जनता पक्षाचे प्राथमिक सदस्य असलेल्या काही मंडळींना फॉर्म भरावासा वाटला तर तो त्यांनी निश्चित भरला पाहिजे, पण महायुतीचा किंवा भारतीय जनता पक्षाचा अधिकृत उमेदवार अशा मंडळींना समजण्यात येऊ नये। आमचे नेते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आदरणीय गिरीश भाऊ महाजन उत्तर महाराष्ट्राकरता अधिकृत उमेदवार भारतीय जनता पक्षाचे किंवा महायुतीचे कोण असतील याची एकत्रितरित्या महायुतीचे नेते आणि भाजपचा ठरला तर भारतीय जनता पक्षाचे नेते माहिती देतील। त्यामुळे पत्रकार बांधवांना विनंती आहे, आमचा प्राथमिक सदस्य असलेला कुणीही सदस्य जर विधान परिषद निवडणुकीकरता फॉर्म भरत असेल, त्याकरता जर तो तयारी करत असेल तर तो त्याचा संविधानिक अधिकार आहे। पण भारतीय जनता पक्षाची अधिकृत उमेदवारी अजूनही जाहीर झालेली नाही। त्यामुळं पत्रकार बांधवांनी कृपया बातम्या देण्याची घाई करू नये आणि या विषयाला फॉर्म भरत असताना त्या व्यक्तीचा व्यक्तिगत अधिकार म्हणून तो पाहावा, भारतीय जनता पक्षाच्या रणनीती म्हणून याकडे पाहू नये। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।